जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, गेल्या महिन्यात आपण मला वाटतं याच महिन्यात दसऱ्याच्या दिवशी भेटलो होतो आणि भर पावसामध्ये आपण आपल्या परंपरेनुसार विजयादशमीचा मेळावा हा परंपरेला साजेल असा घेतला आणि तुम्हाला खरंच मनापासून धन्यवाद देतो. हे धन्यवाद एवढ्यासाठी की आज भाजप असेल, मिंदे असेल, त्यांच्याकडे पैसा आहे, पण जीवाला जीव देणारी माणसं नाहीयेत. त्या दिवशी पाऊस पडत होता, तो पाऊस मला मध्ये जाणवत होता, मध्ये जाणवतही नव्हता, कारण तुमचा प्रतिसाद एवढा होता की पाऊसही त्याच्यासमोर फिका पडला. पण एक गोष्ट नक्की की पावसामुळे काही फटक्यातनं वाचले, नाही आता आणखीन फटकावणार होतो. आजचा विषय हा फार गंभीर आहे आणि आज आपली फक्त ही विभाग प्रमुखांना मी नेहमी भेटत असतो, शाखा प्रमुखांच्याही बैठका मी घेत असतो, पण उपशाखा प्रमुखांना कधी उपशाखा प्रमुख म्हणून एकत्र भेटलो नव्हतो. बरेच दिवसापासून माझ्या मनात होतं की उपशाखा प्रमुखांची एक बैठक घ्यावी. आता बैठक घेता घेता हा छोटेखानी आपली सभाच झाली. अजूनही गटप्रमुखांचा मेळावा बाकी आहे. गटप्रमुखांचाही मेळावा घेणार आहे, पण त्याला अजून काही थोडे दिवस जाऊ द्यावे लागतील. तोपर्यंत मी खास करून तुमच्यावरती जबाबदारी टाकणार आहे, कारण विभाग प्रमुख म्हटल्यानंतर साधारणतः त्याच्याकडे 3 विधानसभा मतदारसंघ येतात. एक उपविभाग प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे साधारणतः 3 शाखा येतात. एक शाखा प्रमुख म्हटल्यानंतर त्याच्याकडे एक महापालिका वॉर्ड येतो आणि उपशाखा प्रमुखाकडे मात्र 2 ते 3 मतदार याद्या येतात. बरोबर आहे? मग आता आदित्यने जे काही तुम्हाला दाखवलं, हे काम वर्डीतलं आत्तापर्यंत त्यांनी गेल्या काही दिवसात केलेलं दाखवलं. अजून खोलवर जायचंय. आपल्याला तर अख्खी मुंबईच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हे काम करायचे आणि त्याची सुरुवात मुंबईपासून करायची, कारण मुंबईवरती कोणाचा डोळा तुम्हाला माहिती आहे, खास करून 2 व्यापाऱ्यांचा. नाही, ते तुमच्या मनातलं मला माहिती आहे, पण ते मी माईकवर नाही बोलू शकत. आजच एक जण येऊन गेला. आज काय योगायोग आहे मला कल्पना नाही. सामनामध्ये 2 बातम्या पाहिल्या. पहिल्या पानावरती बातमी भाजप कार्यालयाचं भूमिपूजन आणि त्याच्यात ती जागा कशी काय त्यांनी पटपट सगळं करून घेतलं ती आहे. आणि आतमध्ये एक बातमी आहे, जिजामाता उद्यानात लवकरच अॅनाकोंडा येणार. आता आपण पेंग्विन आणले, त्याच्यामुळे लाखो पर्यटक तिकडे वाढले. नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. आणि पेंग्विन आणल्यानंतर पण अॅनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप, आणि तो आज येऊन गेला इकडे, भूमिपूजन करून गेला. त्यानं मुंबई गिळायची. बरं, गिळणार ती गिळणार, तुला कशी गिळून देतो बघतो. नाही, तुझं पोट फाडून बाहेर आलं तर नावाचं नाही. बरं, भूमिपूजन करायला आलायस ना, कर ना, फोड ना नारळ, डोक्यावर फोड नाही तर दगडावर फोड, एकच आहे. पण ते करताना सुद्धा घराण्याशावरती टीका. म्हणजे ह्याचं कार्ट तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले, ते त्याच्या क्रेडिटने झाले, मेरिटने झाले. आणि घराणेशाही कोणाची? ठाकरेंची. अरे उभा राहून दाखवू समोर. आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचंय, आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत, वारसदार आहोत.
आता संजय राऊत म्हणाले ना तशी तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आमची घराणेशाही नाहीये. तुमची ब्रह्मचार्याची पिलावळ आहे. एकेका ब्रह्मचार्याला 40-40 पोरं झाली कशी. आणि मग ब्रह्मचार्याला जर का 40 पोरं होत असतील तर मला ते तुकाराम महाराजांचा अभंग आठवला. आणि तीच परिस्थिती भाजपची झाली. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेलं. आता तो अभंग जाऊन जसं मी दसऱ्याच्या मेळाव्यात तुम्हाला सांगितलं होतं संदर्भ, तसा ह्याचा संदर्भ तुम्ही मुद्दामून शोधा. तुकाराम महाराज असं का म्हणाले हा अभंग आहे. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्यही गेले. तसाच भाजपची परिस्थिती आहे. गाढवही गेले आणि ब्रह्मचर्य. त्याचा अर्थ नाही मी आता सांगत. आजचा विषय हा एवढ्यासाठी फार महत्वाचा आहे की आजपर्यंत आपण असं म्हणत होतो आणि तशी लोकशाहीच आहे. शिवसेना प्रमुख जे आपल्याला सांगायचे की आपल्यात ती एक जी म्हण आहे, यथा राजा तथा प्रजा. म्हणजे जसा राजा असतो तशी प्रजा असते. लोकशाहीमध्ये काय झालं, यथा प्रजा तथा राजा. कारण लोक हे राजा निवडत असतात. म्हणजे लोकशाहीमध्ये साधारणतः मतदार सरकार निवडतात. आत्ताची परिस्थिती अशी की सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे. म्हणजे सरकार ठरवणार कोणी मतदान करायचं आणि कोणी नाही करायचं. याला उडवा, त्याला वरती गेलाय कोणाचा तरी त्याला सर्व पित्री म्हणून खाली आणा. हे असे सगळे बोगस प्रकार यांचे चाललेले आहेत. म्हणून मी उपशाखा प्रमुखांना खास बोलवले, बरोबर शाखा प्रमुखांना बोलवलंय. उपविभाग प्रमुख आहेत आणि विभाग प्रमुख आहेत. काय करायचं, एका यादीमध्ये साधारणतः 1200 नावं आहेत. 1200 म्हणजे घरं किती झाली, साधारणतः हे 40-40 नावाची घरं सोडा. 4 ते 5 जणांचं एक कुटुंब धरलं तर 300 घरं होतील. मग तुमच्यापैकी सगळेजण आपल्या गटप्रमुखांची टीम घेऊन 300 घरं आपण कंट्रोल करू शकतो की नाही करू शकत. 300 घरं आपण जाऊन मतदार यादीचं वाचन तिकडे तोच माणूस नावानिशी, पत्त्यानिशी, चेहऱ्यानिशी राहतोय की नाही तपासू शकतो की नाही शकत. हे आजपासून सुरू करायचं. उपशाखा प्रमुखांनी त्यांच्याकडच्या ज्या 2-3 याद्या आहेत, म्हणजे 2 ते 3 गटप्रमुख आहेत, त्या गटप्रमुखांबरोबर रोज भेटून, शाखा प्रमुखांनी सुद्धा उपशाखा प्रमुखांना रोज भेटून, उपविभाग प्रमुखांनी उपशाखा प्रमुख शाखा प्रमुखांना भेटून आणि विभाग प्रमुखांनी शाखा प्रमुखांना भेटून, उपविभाग प्रमुखांना भेटून रोज आज तू काय केलं, किती घरामध्ये जाऊन आलास, किती बरोबर नावं सापडलेत, किती बोगस सापडलेली आहेत. बरोबर नावानिशी आणि चेहऱ्यानिशी. जसं आता आदित्यने दाखवलं की काही चेहरे आपण ब्लर केलेत, पण चेहऱ्यानिशी मतदार आहेत की नाही. आणि निवडणुकीच्या दिवशी, मतदानाच्या दिवशी आपले पोलिंग एजंट असे असले पाहिजेत की त्याला ती मतदार यादी फोटोनिशी त्याच्या हातात पाहिजे, जे असते. पण नुसता फोटो बघून नाही तर चेहऱ्यानिशी तो मतदाराला ओळखणाराच माणूस तिकडे पोलिंग एजंट असला पाहिजे. आणि जर का तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये गडबड आहे, हा बोगस आहे याची खात्री पटली तर बेलाशेक त्याला थोबडवा, बिंदास फटकवा त्याला. कारण जर का आपण सांगून निवडणूक आयोग दाद देणार नसेल, आयुक्त दाद घेणार नसतील, तर मग लोकशाहीमध्ये आपला अधिकार आहे की बोगस मतदाराला मतदान आम्ही करू देणार नाही. नाही म्हणजे नाही, काय वाटेल ते हो. एक तर हे भाजपवाले जे आहेत भुरटे चोर, म्हणजे मोदींचं एक जुनं भाषण, त्याचा व्हिडिओ पण आहे, त्यांनी मुंबईचा संबंध गुजरातशी जोडलेला आहे. आणि गुजरातला म्हणजे ह्या मोदींना मुंबई गिळायची. आता हा कावा यांचा डाव हा काही नव्याने आला याच्यातला भाग नाही. हा अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून आहे. आता पिढ्या बदलतायत, नवीन पिढ्या आल्यात, पण पिढी जरी नवीन आली तरी आपल्यासाठी आपल्या आईवडिलांनी काय केलेलं आहे, काय त्याग केलेला आहे हे आपण विसरता कामा नये. या 2 व्यापाऱ्यांना जर का असं वाटत असेल की आता 60 वर्ष होऊन गेली, त्यावेळेला जे घडलं ते घडलं, रक्त सांडलं, मराठी माणसांनी बलिदान देऊन मुंबई मिळवली, त्या सांडलेल्या रक्ताची किंमत पैसे मोजून जर हे मुंबई विकत घेऊ पाहत असतील तर यांना मुंबईमध्येच आडवं करून यांच्या इराद्याचं थडगं सुद्धा आपल्याला इकडेच बांधावं लागेल. आणि त्याही वेळेला मोरारजी देसाई होते, गुजरातचेच मुख्यमंत्री होते, द्विभाषिक राज्याचे.
आणि त्यांनी पोलिसांना सक्त आदेश दिले होते, शूट ॲट साईट, गोळ्या घालात, गोळ्या तुम्हाला दिल्यात ती माणसं मारण्यासाठी दिलेली आहेत. मराठी माणूस रस्त्यावर दिसला, आंदोलन करताना दिसला तर त्याला गोळ्या घालून ठार मारा, हा आदेश देणारा मोरारजी नरराक्षक हा गुजरातचाच होता. तेव्हापासून त्यांचे हे सगळे डाव आहेत. गोळ्या झाडून मराठी माणूस झुकत नाही, म्हणून आता पैसे देऊन विकत घेऊन मुंबई गिळण्याचा त्यांचा प्रयत्न चाललेला आहे. इमान विकणारे खूप झाले, आजही आहेत, गुडघे टेकतायत. मला खरंच लाज वाटते की अशा लोकांना आपण पोचलं कसं. हे आईच्या कुशीवरती वार करणारी अवलाद आपण शिवसेनेने त्यांना वाढवलं, मोठं केलं आणि आईच्या कुशीवर हे बेलाशक वार करतायत. आणि त्यांच्या जोरावरती ही लोक आपल्याच डोक्यावरती जर का वरवंटा फिरवणार असतील तर त्या वरवंट्याचे तुकडे तुकडे करण्याची ताकद ही आपल्यामध्ये आता आहे की नाही, ही परीक्षा मला वाटतं आपली आता शिवसेना प्रमुख घेत आहेत. मी काय दिलं तुम्हाला हे जर का शिवसेना प्रमुख तुम्हाला विचारतील, आपण काय सांगणार, काय दिलं तुम्ही. मराठी माणसाचं जे खचलेलं मन होतं आणि पिचलेलं मनगट होतं त्याच्यामध्ये आत्मविश्वास देण्याची ताकद ज्या शिवसेना प्रमुखांनी केली होती ती किमया अजून संपलेली नाही आणि ती संपू शकत नाही. किती अमित शहा आले, एक चहावाला म्हणे पंतप्रधान झाला, अरे आम्ही पाठिंबा दिला होता त्याला, पण चहावाला पंतप्रधान झाल्यानंतर चहावरती जीएसटी लावणारा पंतप्रधान हा कुठला पंतप्रधान. मी हे तुम्हाला का सांगतोय की निवडणुकीच्या वेळेला सगळ्या गोष्टी सांगता नाही येणार तुम्हाला. प्रचार सुरू होईल धूमधडाक्यात, कधी आता निवडणूक येईल. एक तर पहिली गोष्ट अशी की या सगळ्या गोष्टी निवडणूक आयोगाला मी जाहीर सांगतो की या चुका सुधारवा, नाही तर निवडणूक होऊ द्यायची की नाही हे आम्हाला सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. सगळ्यांनी मिळून ठरवू, आम्ही काय वाटेल ते करायचं. म्हणजे भारतीय जनता पक्ष जगातला सगळ्यात मोठा पक्ष कसला. एक तर भारतीय जनता पक्ष म्हणजे स्वयंघोषित देशप्रेम्यांची ही बोगस टोळी आहे. उघडपणाने मी सांगतो, बोगस टोळी आहे ही. स्वतः देशप्रेमी म्हणून जाहीर करायचं आणि सगळं बोगस देशप्रेम दाखवायचं. आत्मनिर्भर भारत करणार आहे, आत्मनिर्भर भारत. अजून आत्मनिर्भर भाजप नाही होत. लोक चोरावी लागतात त्यांना, पक्ष फोडावे लागतात, पक्ष चोरावे लागतात, नेते फोडावे लागतात, मतं चोरावी लागतात आणि आत्मनिर्भर. हे कसले आत्मनिर्भर पुचाटले काचे. यांचा राग काय येतो. अरे खुले मैदानात या ना, आहे ना, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर मैदानात उघड या आणि नामर्दाची अवलाद असाल तर मत चोरी करून या. ठरवा आता भाजपने काय करायचं ते. मर्दाची अवलाद आहात की नामर्दाची अवलाद आहोत. आम्ही मर्दाचे आहोत, आम्ही मैदानात लढणारी माणसं आहोत. तुम्ही नामर्दाची अवलाद आहात म्हणून तुम्हाला पक्ष फोडावे लागतायत, नेते चोरावे लागतायत, मतं चोरी करावी लागते आहे. आपण आधी जे आपल्याला वाटत होतं आणि ते आहेच, अजूनही तो संशय गेलेला नाही. ईव्हीएम मध्ये जी काय गडबड करतात तो संशय अजूनही आपला गेलेला नाही. त्या संशयाचं उत्तर मिळायचं आहे आणि हा संशय दूर होण्याच्या आधीच निवडणूक आयोगाने जाहीर केले की मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत आता व्हीव्हीपॅट पण ठेवणार नाहीये. मग काय निवडणूक घेणार कशाची. बोगस मतदान करून निघून जाणार. मतमोजणीमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या मताप्रमाणे वाटेल तसे निर्णय देणार. आणि आम्ही कुठे जरा काही केलं तर करप्ट प्रॅक्टिस म्हणून आमच्यावरती तुम्ही कायद्याचा बडगा उघडणार. मग माझं म्हणणं आहे की निवडणूक आयुक्तावरती सुद्धा केस केली गेली पाहिजे, कारण ही सुद्धा करप्ट प्रॅक्टिस आहे. बोगस मतदान, हे खोटे मतदार, फ्रॉड. निवडणूक आयुक्ताला सुद्धा सजा झाली पाहिजे. का नाही करायची. लोकशाहीमध्ये सगळे सारखे आहेत, कायद्यासमोर सगळे सारखे आहेत. जर कायद्याच्या कचाट्यामध्ये आम्ही सापडत असू, जर का आम्ही गुन्हा केला तर निवडणूक आयुक्त सुद्धा सापडलाच पाहिजे, त्याला सुद्धा सजा ही झालीच पाहिजे. ठीक आहे, लोकशाहीमध्ये आता लोकसभेला अजून उशीर आहे. आजचे दिवस त्यांचे असतील चोरून घेतलेले, उद्याचे दिवस आमचे असणार आहेत. आणि एकदा का सरकार आलं, मी नुसतं महापालिका नाही म्हणत, लोकसभेत सरकार आलं तर निवडणूक आयुक्तावरती सुद्धा खटला भरून त्याला सुद्धा कायद्यासमोर आम्हाला चौकट न्यायालयासमोर घ्यावंच लागेल.
आणि हे प्रकरण नुसतं मतचोरी यांचे धंदे कसे चालू आहेत तुम्हाला कल्पना आहे? आता गेल्या दिवाळीमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या दीपोत्सवाचं उद्घाटन माझ्या हस्ते केलं. राजनी मला बोलवलं होतं आणि मी तेव्हा बघत होतो. मराठी माणसांची तुफान गर्दी होती, अमराठी सुद्धा त्याच्यामध्ये होते. आणि त्या दीपोत्सवाच्या प्रकाशामध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अधिक उजळून निघाला होता. आता हा सगळा आनंद आहे, सगळीकडे आनंद आहे, मग याच्यामध्ये बिब्बा कसा घालायचा, मीठ कसं टाकायचं? तर गेल्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो अपप्रचार केला की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं, काय अमुक नाही केलं तर दिवाळीची रोषणाई होऊ देणार नाही. अरे माझ्या हस्ते दीपोत्सवाचं उद्घाटन झाले. आधी जर का कळलं असतं ना तर ती फुलबाजी तुझ्याही बुडाला लावली असती म्हणा, रोषणाईला विरोध. पण हे अपप्रचार असे करतात, यांचा हिंदुत्वाला विरोध. बरं आता काय होणार? हिंदू मुस्लिम पुन्हा सुरू होईल. म्हणजे आपण सतत मारामाऱ्या करत राहायचं, सतत टेन्शन खाली राहायचं आणि हे यांचे मतचोरी करून काय वाटेल ते करून पुन्हा आपल्या डोक्यावरती बसतात. ज्या वेळेला तुम्ही लक्षात घ्या की हिंदू मुसलमान असे हे तणाव निर्माण करायला सुरुवात करतात, समजायची निवडणूक आली. बरं यांची थेरं काय? तर काय एखादी जागा अपवित्र झाली म्हणून ती शेणाने सारवायची, म्हणून त्याच्यावरती गोमूत्र शिंपडायचे. हे गोमूत्रधारी हिंदुत्व यांचं, हे हिंदुत्व आपलं नाहीये. जे शिवसेना प्रमुखांनी आणि माझ्या आजोबांनी सांगितलं ते शेंडी जानवाचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही, कदापि नाही. पण जर का शेणाने सारवून आणि गोमूत्र शिंपडून तुम्ही एखादी जागा अपवित्र झालेली पवित्र करत असाल आणि हिंदुत्व 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 सोडलं म्हणून आमच्यावरती तुम्ही दुगाण्या झाडत असाल, तर जसं दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मी मोहनराव भागवतांची काही विधानं आणली होती तशी आज सुद्धा मी काही विधानं आणलेली आहेत. गाईला गोमाता मानता ना? महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदी आहे ना? आम्ही दिलाय ना पाठिंबा. पण भाजपच्याच काही लोकांची जी काही उद्गार आहेत हे गेल्या 5, 7, 8, 10 वर्षातले, त्याच्याबद्दल ह्या भाजपड्यांना विचारा यांच्याबद्दल तुम्ही काय कारवाई केलीत. आता हे मागे मी बोललो होतो, त्याच्यामध्ये तो जो बोलला त्याच्याऐवजी मी म्हटलं तर मी माझंच वाक्य टाकलं, मी अमुक करतो म्हणून मी आता थोडंसं सावधतेने बोलतो. आता एक किरण रिजिजूंचं वाक्य आहे, किती साली? 2015 सालापासून सुरुवात झाली. आणि किरण रिजिजू असं म्हणाले की ते गोमांस खातात, कोण मला रोखू शकतं काय? हे किरण रिजिजूंचं म्हणणं आहे. आणि किरण रिजिजू आज सुद्धा मंत्रिमंडळात आहेत, तेव्हाही मंत्री होते. बरे का किरण रिजिजू म्हणाले होते? तर मुख्तार अहमद नक्वीनी त्यांना असं जाहीर एक स्टेटमेंट केलं होतं की जो गोमांस खातोय त्यांनी पाकिस्तानात चालतं व्हावं. आज 15 नंतर 25, 10 वर्ष किरण रिजिजू गोमांस खाऊन सुद्धा मंत्रिमंडळात मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतात, तरी मोदींना त्यांचा वास येत नाही. आणि गोमांस खाल तर ज्यांनी गोमांस खायचं त्यांनी पाकिस्तानात जा, हे बोलणारे मुख्तार अहमद नक्वी आता ऍड्रेस नॉट नोन, म्हणजे आदित्य त्यांचा इपिक नंबर सुद्धा काढला असेल बहुतेक, कारण जास्त पकपक करायला लागला. त्याच्यानंतर मेघालयचे प्रमुख आहेत, त्यांचे भाजपचे प्रमुख अर्नेस्ट माउरी, त्यांनी सुद्धा सांगितले की ते गोमांस खातात आणि भाजपमध्ये मला त्यात कोणती अडचण दिसत नाही, काढताय त्याला नाही. त्याच्यानंतर त्यांचं नाव सनबोर शुलाय. त्याच्यानंतर त्रिपुरा एकेकाळी हे जिंकले होते. आणि सुनील देवधाऱ्यांचं नाव आपण ऐकलं होतं ना? त्या सुनील देवधाऱ्यांनी सुद्धा त्यावेळेला म्हटलं होतं की त्रिपुरा में बीजेपी को जिताने वाले सुनील देवधर बोले यहां हिंदू भी खाते हैं बीफ, नहीं होना चाहिए बैन. हे तुमचं हिंदुत्व. मग आम्ही तुमच्या तोंडात शेण नाही भरणार तर दुसरं काय भरणार? पवित्र करतो ना आम्ही तुम्हाला, कारण तुम्ही बोलताय गोमांस खाताय म्हणून. तर ज्या तोंडाने तुम्ही गोमांस खाताय सांगताय ते तोंड पवित्र करायला तुमच्या तोंडात शेण नाही घालायचं तर दुसरं काय घालायचं? पण हे हिंदू मुस्लिम करणार. मग त्याच्यामध्ये हिंदूंमध्ये मराठी अमराठी केल्यानंतर मराठी माणसामध्ये पुन्हा मराठा, ओबीसी, आदिवासी, धनगर ह्यांच्यामध्ये फूट पाडायची.
म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा आणि तरी सुद्धा वरती मतचोरी करा, कारण तरी एवढं करून सुद्धा लोक मत नाहीच देतात त्यांना. म्हणजे किती नालायक आणि नीच लोक आहेत. आता त्यांनी मध्ये काय केलं, जीएसटी कमी केलं त्याचा उत्सव, हे मी दसऱ्याला पण बोललो. मग जीएसटी लावला कोणी होता? नेहरूने लावला होता. बरं जीएसटी कमी केलं म्हणजे काय केलं? तर मला एकाने चांगलं सांगितलं उदाहरण. तो बसमधनं प्रवासी चालले होते सगळे, कंडक्टर आला, तिकीट 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 तिकीट, एकाने खिशात हात घातला तर भोगदा, पाकिटच मारलेलं. तोला अरे बापरे माझे 5-7 हजार रुपये हे गेले, पाकिट मारलं. समोर कंडक्टर उभा, तिकीट तिकीट. तोला अरे माझं पाकिट मारलं. ते काही नाही, 50 रुपये दे नाही तर खाली उतर. तोला अहो मी तसं नाही, माझं आता पाकिट मारलं, माझ्यावर विश्वास ठेवा. माझे 7-8 हजार रुपये होते त्याच्यामध्ये. तर नाही, त्याच्यामध्ये हात विनवण्या करतोय. कंडक्टर सांगतो नाही तिकीट दे, 50 रुपये दे तर खाली उतर. मग एका बाजूच्या प्रवाशाला त्याची दया आली. तोला जाऊ दे ना, माणूस बरा दिसतो, हे घ्या 50 रुपये, याला उतरवू नका. तिकीट काढतो तो, थँक्यू थँक्यू धन्यवाद. नंतर कळतं त्यांनीच पाकिट मारलेलं होतं. असे पाकिट मारायचं वरती, म्हणजे जीएसटी लावला त्याचा महोत्सव, जीएसटी कमी केला त्याचा महोत्सव. पण मधल्या 8 वर्षात 1,27,000 कोटींचा जीएसटी यांनी गोळा केला. तो कोणाच्या घशात घातला? आज जे सामनामध्ये बातमी दिलेली आहे, संजय तुम्ही लिहिले ते खरे, बोललं ते बरोबर आहे. भाजप मोठं कार्यालय उभं करताय, करा, काचेचं करा, नाही तर आणखीन कसलं करा, तो तुमचा प्रश्न आहे. काचेचं केलं तरी हरकत नाही, कारण तुम्ही एवढे निर्लज्ज आहात. जे काम तुम्ही उघड्यावरती करते ते घरात नाही करणार, तर आणखीन कुठे करणार? पण आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही भाजपच्या पैशांनी कार्यालय उभं केले. अहो पैसे तुमच्याकडे खूप आहेत, इलेक्ट्रॉल बॉन्डचे पण खूप आहेत, देणग्यांचे खूप आहेत, पैशाला तुमच्याकडे कमी नाहीये. पण ज्या पद्धतीने तुम्ही तुमचं ते निवडणूक आपलं भाजपचं कार्यालय घाईघाई करून कागदपत्र सरकवून ताब्यात घेऊन त्याच्यावरती तुम्ही तुमचे इमले बांधताय, त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे. कारण एका बाजूला तुमच्याकडे पैसा तर खूप आहे, आणि दुसऱ्या बाजूला जी बातमी आलेली आहे ती मुद्दामून तुम्हाला बातमी घेऊन आलेलो आहे. अदानी समूहाला LICचा टेकू, हे आत्ता बातमी आपल्याकडे लोकसत्ता आणि सामनामध्ये आली. पण बातमीचं ह्या भांडाफोड कुणी केला? वॉशिंग्टन पोस्ट. म्हणजे इकडे काय घडतं ते वॉशिंग्टन पोस्टला आधी कळतं, पण इथे कोणाला बातमीच येत नाही. 30,000 कोटी हे LIC मध्ये, म्हणजे तुमच्यापैकी सुद्धा सर्वसामान्य माणसाचे जे काय जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी, अरे समोरासमोर तुमच्या डोळ्या देखत अदानीच्या खिशात घशात घालतात 30,000 कोटी कोणाच्या सांगण्यावरून. आणि याच्यामध्ये LICनी खुलासा केलाय. खुलासा मस्त आहे. LICनी इन्कार केलाय की असं नाही झालेलं, आम्ही केंद्र सरकारच्या दबावाने नाही दिलेले, पण आम्ही आमच्या सगळ्या नॉर्म्स अँड कंडिशन बघून आम्ही अदानीच्या घशामध्ये 30,000 कोटी टाकलेत. हे 30,000 कोटी सर्वसामान्यांचे पैसे तुम्ही बेलाशकपणाने अदानीच्या घशात घालता, आणि वरती तुम्ही आम्हाला सांगता की आमच्याकडे पैसा खूप आहे, आम्ही आमच्या पैशाने सगळं उभं केलेलं आहे. मग जर तुम्ही तुमच्या पैशाने भाजपचं कार्यालय उभं करताय, मग मी मुख्यमंत्री असताना ज्याला मी गो अहेड दिला होता, ते मराठी भाषा भवन भूमिपूजन होऊन सुद्धा का रखडून ठेवलेलं आहे? मराठी रंगभूमीचं दालन, मराठी नाट्यभूमीचा एक इतिहास आहे. रंगभूमीचं दालन ते बिर्ला तिकडे चौपाटीवरती करण्याचं सगळं ठरलं, प्लान बिन झाले, पण ते नामंजूर करून टाकलं का? कारण पुन्हा त्यांच्या आवडत्या बिल्डरसाठी. मग हे सगळे तुमचे आवडते बिल्डर हे तुम्हाला देणग्या देऊन तुम्ही तुमचे पैसे सांगून जर इमारत उभी केली, तर त्याच्यात कौतुक काय तुमचं? कौतुक कोणतं याच्यामध्ये? पण मराठी भाषा भवन अजून खोडून ठेवलेलं आहे. मराठी रंगभूमीचं दालन हे रद्द करून टाकलेलं आहे. त्याच्यात भरीस भर म्हणून आदित्य वर्ळीमधलंच दूध डेअरीची जागा, मी तिथे जागतिक दर्जाचं मत्स्यालय करणार होतो. त्याच्यासाठी तेव्हा सरकार, मी मुख्यमंत्री असताना सुद्धा फाईल कर्मगतीने हलत होती. यांच्या भाजपच्या ऑफिससाठी ज्या गतीने फाईल हल्ली तशी ती हालत नव्हती, कारण मला पण माहिती आहे सरकारी आता कशा कोणत्या गतीने चालतं. पण सर्वसामान्य माणसांसाठी जसं आपण जिजामाता उद्यानाचं नूतनीकरण केलं, तसं वरळी दूध डेअरीच्या जागी तिथल्या कर्मचाऱ्यांना तिथेच घरं देऊन
आपण मत्स्यालय करणार होतो की आणखीन एक मुंबईकरांसाठी काहीतरी एक चांगलं स्थळ होईल, ते सुद्धा नाही. आता ते सुद्धा ती जागा तिकडे म्हणे नवीन बीकेसी करणार, म्हणजे पुन्हा हे यांच्या मित्राच्या घशामध्ये ती जागा कोंबणार. म्हणून आपल्याला आपली मुंबई आपल्याकडे राखायची. यांनी सरकार का पाडलं? कारण जोपर्यंत म्हणजे तुमच्या जसं आता संजय राऊत बोलले ना, यांच्या 7 नाही 700 पिढ्या गाडल्या गेल्या तरी शिवसेना पुरून उरेल याला. पण शिवसेना नको. कारण शिवसेना जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण मुंबईचा घास गिळू शकणार नाही. गिळू शकत नाही. प्रयत्न करून बघा. जसं नितीन गडकरी बोलले होते ना, अच्छे दिन आएंगे वो गले की हड्डी बन गई, तसं तुमच्या गळ्यामध्ये हे हाड शाकाहारी असलं तरी अडकून दाखवतो आम्ही. बरं, आता नवीन कार्यालय केले करताय, जरा गडकरींना पण बोलवा. कारण गडकरी परवाच म्हणालेत की नवीन येणारी माणसं म्हणजे सावजी चिकन. बरं वाटलं त्यांच्या तोंडून असं सावजी चिकन बिकन ऐकताना. नाहीतर पुरणपोळी श्रीखंड द्या बरे. आता ही लोक सावजी चिकन खायला लागलेत. बाहेरची लोक सावजी चिकन. म्हणजे हे जे काय कार्यालय होतं त्याच्यासाठी मी शुभेच्छा देतोय, टीका नाही करत. पण त्या कार्यालयामध्ये आता आणखीन एक भाजपच्या निष्ठावंत कार्याला उपऱ्यांच्या सतरंजा उचलण्याचं एक अधिकृत ठिकाण मिळालं. हा आनंद भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्ता नक्की झाला असेल. कुठे चालला? अरे भाजप कार्यालय तो येतो ना, सतरंजी उचलायचे. उचल सतरंजा. मी त्यांना सुद्धा सांगतोय की तुम्ही जे काही करता आहात त्याच्यामध्ये नुसतं भाजप की भाजप अंधभक्ती डोळ्याला पट्टी बांधून जाऊ नका. कारण हे जे काय विकासाच्या भाकडकथा सांगतायत, मरे मी असं ऐकलं की आपले मुख्यमंत्री म्हणाले की विकासाला विरोध करणारे हे शहरी नक्षलवादी आहेत. कोणाची तरी सुपारी घेऊन विरोध करणारे. मग मी मुख्यमंत्र्यांना सांगतोय की तुम्ही कंत्राटदाराची सुपारी घेऊन विकासाच्या नावाखाली सत्यानाश करणारे अतिरेकी आहात. आमचं सगळं चांगलं चाललंय, पण तुम्ही जे काय तुमची कंत्राटदारी स्वप्न करता आहात, सगळीकडे कॉन्क्रिटायझेशन, आणि त्याला सिमेंट कमी पडू नये म्हणून कल्याणमध्ये अदानीला सिमेंटचा प्लांट टाकण्याची सर्व परवानग्या, सगळ्या अडीअडचणी दूर करून त्याच्या प्लांटला परवानगी दिली. हे यांचं विकासाचं स्वप्न. हे मोठं काम आहे. हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये. यांना आज एवढं सगळं करून सुद्धा ठाकरेंवरती बोलावं लागतं. ही ठाकरे म्हणजे तुमची ताकद आहे. ही मराठी माणसाची ताकद आहे, हिंदूंची ताकद आहे. आणि हे एकमेकांमध्ये ह्या अशा मारामाऱ्या लावतील, हे बोगस मतदार नोंदवतील. त्याच्यावेळी मतदार यादीचं वाचन हे तुम्हाला करावंच लागेल. सांगताना खूप काही सांगतात. जसं मध्ये आता राजनाथ सिंग बोलले, मला हसायलाच आलं. राजनाथ सिंग यांचं स्टेटमेंट ऐकलं तुम्ही, पाहिलं की आता संपूर्ण पाकिस्तान ब्रह्मोसच्या काय कक्षेत आलेला आहे, नियंत्रणात आलेला आहे. ब्रह्मोस. अहो राजनाथजी, ब्रह्मोसची गरजच नाहीये. संरक्षण मंत्र्याची पण गरज नाहीये. पाकिस्तानला धडा शिकवायला अमित शहाचं कार्ट फक्त पुरेसं आहे. तो क्रिकेट मॅच ठेवेल, एक इनस्विंग टाकेल, एक आउटस्विंग टाकेल, पाकिस्तान क्लीन बोल्ड. कारभार म्हणून थट्टा चाललेली आहे. मी हसू आलं हे बोलतोय, पण खरं म्हणजे आपल्याला संताप आला पाहिजे की अरे कोणाची तुम्ही थट्टा करता आहात. ऑपरेशन सिंदूर तुम्ही केलं, तिकडे सैन्यानी शौर्याची पराकाष्ठा केली, तरी आमचे मोरी बाबा सांगतायत की आम्ही क्रिकेटमध्ये त्यांना हरवलं. हे युद्ध जिंकण्यासारखं आहे. हे एवढं सैन्याचा अपमान, एवढी थट्टा कोणत्याही पंतप्रधानांनी केली नव्हती आणि ती करताही कामा नये. खेळ वेगळा आणि तुमचं युद्ध वेगळं असतं. अरे एक साधा अफगाणिस्तान, त्यांनी त्यांच्या त्या तिरंगी सामन्यावरती बहिष्कार टाकला आणि आमचे विश्वगुरू घालीन लोटांगण वंदिने चरण तिकडे जाऊन क्रिकेट मॅच खेळून आले. ही खरी दुखरी नस आहे आपली की आपला देश, आपली मुंबई, आपला महाराष्ट्र आणि आपलं हिंदुत्व हे कुठे घेऊन चाललेले आहेत. हे सगळे बुरखाधारी आहेत. हिंदुत्वाचं यांचं नाटक आहे, देशप्रेमाचं यांचं नाटक आहे, विकासाचं सुद्धा यांचं थोतांड आहे.
आणि म्हणून ह्यांना ही सत्ता पाहिजे. नुसतं ओरबाडून टाकायचंय, संपवून टाकायचंय आणि अशी पाळी आणायची की रोज तुम्ही त्यांच्या दारामध्ये आपण भिकेचा कटोरा घेऊन उभं राहिलंच पाहिजे. ह्यालाच म्हणतात हुकुमशाही. आणि ती हुकुमशाही आपल्यावरती जर का येऊ द्यायची नसेल तर आता हीच वेळ आहे. निवडणूक आयुक्तांना मी परत सांगतो की ह्या चुका तुम्ही सुधारल्याशिवाय तुम्हाला इकडे निवडणूक घेता येणार नाही. आज देशभरात त्यांनी SIR जाहीर केलाय, आपला त्याचा संबंध नाही. आम्ही जेव्हा 2 निवडणूक आयुक्तांना भेटलो, आधी राज्य निवडणूक आयुक्तांना भेटलो, नाही आधी केंद्रीय निवडणूक आयुक्तांना भेटलो इथल्या, त्यांनी सांगितलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे आणि ती वेगळी एक अधिकार आहे, वेगळी बॉडी आहे ती. म्हणून आम्ही त्या बॉडीला विचारलं, ती बॉडी म्हणते त्या बॉडीचं काम आहे. मग दोन्ही बॉड्याने एकत्र बोलवलं आणि म्हटलं आता बोला. मग त्यांनी सांगितलं, मान्य केलं की मतदार यादी करणं हे केंद्रीय निवडणूक आयोगाचं काम आहे आणि तीच यादी अंमलात आणणं आणि निवडणुका घेणं हे राज्य निवडणूक आयोगाचं काम आहे. मग ज्याप्रमाणे तुम्ही आता पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभांच्या निवडणुकीमध्ये तिथे SIR म्हणजे ओळख, मतदारांची ओळख पटवून घेणार आहात, तसंच कारण तुम्ही 2 निवडणुका घेतल्या, 2 निवडणुकात आम्ही गाफील राहिलो. अगदी लोकसभेची निवडणूक झाल्याबरोबर राजन विचारे पहिला माणूस माझ्याकडे आला की साहेब गडबड आहे. आमच्याकडे किती दुबार मतदार, त्यांनी लाखाच्या आसपास त्यांनी सांगितलं, 1,61,000 बोगस किंवा दुबार मतदारांनी ठाण्यामध्ये मतदान केलेले. आपला पराभव झाला मानतोय, पण लोकसभेमध्ये तरी सुद्धा आपण जो काही यश मिळवलं आणि विधानसभेमध्ये आपल्या 20 जागा हारू शकतो आपण. अरे एवढा माझ्या महाराष्ट्रातला मराठी माणूस आणि हिंदू सुद्धा, ज्या हिंदूला आणि अगदी मुसलमानांसुद्धा, सर्व धर्मियांना मी कोरोनाच्या काळामध्ये कुठेही भेदभाव न करता सारखेपणाने वागवलं, तो एवढा उफराटा माझ्याशी वागू शकत नाही. एवढा कृतज्ञपणाने तो माझ्याशी वागू शकत नाही. माझा त्याच्यावर विश्वास आहे आणि त्याचा माझ्यावरती विश्वास आहे. हा मतदारांचा जो कौल आहे, हा मतदारांचा कौल नाही, हा यांच्या पैशाचा माज आहे. हे सगळे बोगस मतदार हे तुम्हाला घरोघरी जाऊन तपासावे लागतील. मी पुन्हा त्याच मुद्द्यावरती येणार आहे, कारण बाकी राजकारणामध्ये कोणी कोणाकडे लक्ष देऊ नका. कारण आज जे काही मी बोलतोय यांचे चटरपटर लोक उद्या चिरकतील, चिरकू द्या, कोणी उत्तर द्यायला जाऊ नका. कारण त्यांचं कामच आहे, त्यांना पगार त्याच्यासाठी मिळतोय की आपल्याला डिस्टर्ब करायचं आणि डिस्टर्ब केल्यानंतर त्यांचं ते कुरंटे चरायला लागतात. म्हणजे साधी गोष्ट आहे. भाजप काय करतंय, मी जसं म्हटलं ना, नामर्दाची अवलाद, यांच्याकडे आपल्याशी लढणारे कोणीच नाही आहेत, म्हणून आपलीच लोक तोडून फोडून आपल्या अंगावरती सोडतायत. आपल्याच पूर्वाश्रमीच्या 2 माणसांना एकमेकाच्या विरुद्ध लढवत आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये रक्तपात होईल तर त्यांच्यामध्ये आम्ही आपले मस्त तट्ट जेवून पोट्ट फुगले, मस्त आपले घरी जाऊन गप्प झोपले. ही भाजपची अवसानघातकी पद्धत आहे आणि त्याच्यापासून आता आपले डोळे उघडलेत. ज्या अंधभक्तांचे उघडले नसतील त्यांना सांगते की तुम्ही डोळ्यावरती पट्टी घालून लावून पुढे जाऊ नका. पट्टी काढाल तेव्हा कळाल तुमच्या घराण्याचं घराणं हे तुम्ही स्वतःच्या हाताने खाईमध्ये टाकलेलं आहात. आणि त्याचसाठी आज जे काय आदित्यने तुम्हाला दाखवलं की मतदारांची, म्हणजे मी 2 गोष्टी आहेत, एक तर फॉल्ट आणि दुसरं फ्रॉड. एक चूक होऊ शकते, पण दुसरा घोटाळा, याच्यामध्ये घोटाळा, याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे. आणि जर प्रत्येक उपशाखा प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या 2 ते 3 मतदार याद्या, म्हणजे मी म्हणतो मतदार संघ कितीचा असतो एका महापालिकेचा? 50,000. बरोबर आहे ना? म्हणजे आता थोडंसं माझं नेहमीचं गणित सांगतो. अजय, आता तुम्ही आमदार आहात, बाळा तुम्ही आमदार आहात, बाजूला सगळे हरून बिरून सगळेच तुम्ही आमदार आहात. आपला लोकसभेचा मतदारसंघ कितीचा असतो? 15 लाख. ठीक, एक सरासरी 15 लाख. विधानसभेचा किती असतो? 2.5 ते 3 लाख. आणि महापालिकेचा किती असतो? 50,000. मग मतदार यादी, एक मतदार यादीमध्ये मतदार किती असतात? लोकसभेला किती असतात? 5,000 असतात. विधानसभेला 3,000 असतात. नाही, मतदारसंघ किती मोठा असला तरी मतदार यादी ही तेवढ्याचीच असते, जी आता 1200ची असणार आहे. आणि म्हणून प्रत्येक गटप्रमुखाला
तुम्ही सगळ्यांनी हेच सांगायचं, मतदारसंघ किती असो, तुझा मतदारसंघ फक्त 1200 मतदारांचा आहे आणि त्या यादीमध्ये योग्य मतदार खरे आहेत की नाही ते बघ आणि तुम्हाला 1200 मध्ये विजय मिळवून दे. प्रत्येक उपशाखा प्रमुखाने एवढंच ठरवायचं की माझ्याकडे 3 मतदार याद्या आहेत, त्या 3 याद्यांनी एवढाच माझा मतदारसंघ आहे, या 3 मतदारसंघातल्या याद्यांमधले सगळे घोटाळे मी बाहेर काढीन, गटप्रमुखांच्या सोबतीने मी आपल्याला इथून आघाडी मिळवून देईन. शाखा प्रमुखांनी तेच करायचंय, उपविभाग प्रमुखांनी तेच करायचंय, विभाग प्रमुखांनी तेच करायचंय. आणि असं प्रत्येक यादीत जर का प्रत्येकाने 1200 मतदानामध्ये आपल्याला आघाडी मिळवून दिली तर आपण वॉर जिंकला ना. मग तुम्हाला 300 घरं सांभाळता येणं शक्य नाही. आपल्याला हे करावंच लागेल. होय किंवा नाही करावंच लागेल. नाहीतर हे बसलेले आहेत हे आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. मी जे त्यांना आव्हान देतोय त्या आव्हानामागची ताकद तुम्ही आहात. तुमच्या भरोश्यावरती मी आव्हान देतोय. मी एकटा नाहीये. आज मी उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांच्या समोर जो उभा आहे तो तुमच्या सोबतीने उभा आहे. तुम्ही आहात म्हणून मी उभा आहे. आणि आज मी अमित शहाना आव्हान देतोय, तुम्ही मुंबईत येऊन गेलात पण निवडणुकीनंतर याल तेव्हा मुंबई आम्ही आमच्या शिवसेनेच्या भगव्यानी भगवी करून दाखवल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही. करा प्रयत्न. जे आपटायचं ते आपटा. किती डोकी आपटा. डोकी फुटतील पण भगवा फुटणार नाही. पण एक तरी या शिवरायाच्या मावळ्याला कोणी डिवचायचा प्रयत्न करू नये. पण जर का कोणी त्याला डिवचला तर प्रतापगडच्या पायथ्याशी त्याचा इतिहास लिहिलेला आहे. आणि त्या इतिहासाची पुनरावृत्ती करण्यासाठी शिवसेना प्रमुखांचे, शिवरायाचे, हिंदुत्वाचा भगवा घेणारे अस्सल मराठी माणसं आणि सगळे अमराठी माणसं सुद्धा आम्ही तयार आहोत. ही तयारी आपल्याला येत्या निवडणुकीत दाखवावीच लागेल आणि ती दाखवल्याशिवाय तुम्ही राहणार नाहीत हा विश्वास व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.